नमस्कार. माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार, माता बहिणीला नमस्कार. तर बघा, आज आमच्या गावचा बाजार होता. मी गेलेले होते बाजारला. तर मला आज बक्षीस आलंय. बक्षीस कुठून आलंय तुम्हाला मी सांगते. बक्षीस आलेलं आहे मला मानकेश्वरून बक्षीस आले. भावा बहिणीनो ऐका, एका गरीबाला बक्षीस कुठून आला? मानकेश्वर म्हणजे आमच्या गावापासून थोडस लांब आहे, तरी बरंच असेल, थोडं आहे लांब. तर त्या गावातून बक्षीस कुणी दिलंय, किती दिलंय, मी नाव नक्की सांगते आता. तर बक्षीस दिलंय मला बघा, 500 रुपये बक्षीस दिले. 500 रुपये बक्षीस आले. 2 गाणी म्हणायला सांगितले. ती आपण शॉर्ट व्हिडिओ टाकले होते, ती थोडे थोडे होते. पूर्ण गाणं म्हणा म्हणले. गाणं कोणतं आहे? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. आणि दुसरं आहे एकच राजा इथे जन्माला. ही 2 गाणी पूर्ण म्हणा म्हणून सांगितलंय. 500 रुपये बक्षीस दिलं. तुम्ही म्हणताल मानकेश्वर म्हणजे कोणचं गाव? आता सगळ्या माझ्या माता बहिणी, भाऊ दादा भाऊ सगळे विचारतात, हे गाव कोणचं, कुठलं, लांबचे लांबून विचारतात. हे गाव आहे सटवाईचं गाव. महादेवाचं मंदिर आहे तिथं. सटवाईचं मंदिर आहे. बरेच देवस्थान, असं जागृत देवस्थान आहे त्या मानकेश्वरला. तर त्या गावातून मला हे आज 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. मी त्यांची खूप आभारी आहे. आणि बक्षीस कुणी दिलंय ते मी नक्की सांगते तुम्हाला. 2 गाणी म्हणायची ती, त्याच्या आधी पण नाव येते आर्यन. ही बक्षीस देणार आहे आर्यन यादव. आर्यन यादव यांनी मला ही बक्षीस 500 रुपये दिलेले. तर आर्यन यादव, मला तुम्हाला एक सांगायचंय, खूप खूप चांगलं होईल तुमचं. तुम्ही मला 1 हाताने बक्षीस दिले आर्यन यादव. ऐका तुम्ही माझा शब्द. तुम्ही मला 2 हाताने, 1 हाताने, 2 हाताने मला बक्षीस दिलं. माझी आधी मायाशक्ती अंबाबाई तुम्हाला 4 हाताने धन संपदा देईल आणि तुमची संसार सगळा सुख समाधानाचा राहील. ही मी माझ्या अंबाबाईच्या चरणी तुमच्यासाठी प्रार्थना करते. आणि इतक्या लांबून तुम्ही बक्षीस आणून दिलं. कारण मी बाजारात गेलेले असताना माझ्या मुलापाशी बक्षीस दिलं म्हणले, आणि ताईला एवढी 2 गाणी पूर्ण म्हणायला लावा. आम्ही त्यांचे दररोज व्हिडिओ बघतो असं पण सांगितलेलं आहे. तर मी त्यांच्यासाठी 2 गाणी म्हणणार आहे. काही गाण्यातलं चुकलं तर माझ्या भावा बहिणीनं, 1 मुलगी, 1 बहीण, 1 मैत्रीण म्हणून माफ करावं. तर मी काय आता बाजार काढीत बसत नाही. मी गाणंच म्हणणार आहे. गाण्यातलं काय चुकलं तर आपले जे पहिलं गाणं आलेले, जसं लिहिलेलं आहे तसं गाणं म्हणणार आहे. माझ्या मनातून थोडं सुद्धा तयार केलेलं गाणं नाही. काही गाण्यातलं म्हणण्यात आता आपल्या जिभेवर काही चुकलं तरी, एखादा शब्द तरी माफ करावं. आणि मला घरपोच 500 रुपये दिलं आर्यन यादव मानकेश्वर यांनी दिलेले 500 रुपये. त्यांची भेट मी स्वीकारली आहे. धन्यवाद. तर मी त्यांच्यासाठी 2 गाणी म्हणणारच आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जलकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. जलकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार. हाती घेतली तलवार गेला दुष्टांचा संहार.
त्या अफजल्याचा कोतळा त्याने काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला. तो बापाचा बाप वाघचोबा जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघचोबा जन्माला. झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा. झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा. केला राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. केला राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा. करतो वाकून मुजरा मी आहो माझ्याच देवाला. करते वाकून मुजरा मी आन माझ्याच देवाला. तो बापाचा बाप वाघशोभा जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघशोभा जन्माला. ऐका, पूर्ण गाणं म्हणलेलं एक एक गाण्यात काही चुकलं तर माफ करावं. आणि ते गाणं म्हणणारच आहे मी, कारण जी जसं आहे तसं गाणं म्हणलेले बरं का मी. जरी त्याच्यातलं काही माझ्याकडून म्हणण्यात चुकलं तरी माफ करा. आता दुसरं गाणं म्हणते ऐका, कारण मला ह्या गाणी म्हणायला सांगितली तीच आर्यन यादव मानकेश्वर यांनी. 500 रुपयाचं आर्यननी बक्षीस दिलेलं आहे आर्यन दादानी, धन्यवाद. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानिला जगला माणुसकीवर. जात पातना धर्म मानिला जगला माणुसकीवर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. नमस्कार. गाण्यातलं काही चुकलं असेल तर माफ करावं. एक मुलगी म्हणून, बहीण म्हणून जसं आहे तशी मी गाणी म्हणलेली आहे. जरी गाण्यातलं काही चुकलं तरी माफ करावं. आर्यन यादव मानकेश्वर यांनी मला हे बक्षीस दिलेलं आहे. मी 10 वेळेस त्यांचं नाव घेते. तुमचं बक्षीस मी स्वीकारलं आहे आणि घरी आणून देणारं बक्षीस. ऐका भावा बहिणीनो, हे 500 रुपये बक्षीस मला घरी आणून दिलं. मी बाजारला गेलेली होती. पिशव्या जवळच येते, 2 पिशव्या भरलेल्या इथे. मी पिशव्या ठेवल्या की ती म्हणली आधी एवढी 2 गाणी म्हणा. म्हणले बघा, काही गाण्यातलं चुकलं तर माफ करा.